मराठी, ते धडक ते धडक. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. जे मित्र पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर जो काय भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधाकरता आणि पोलिसांना निवेदन देण्याकरता आणि आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी आज आपण सर्व जिल्ह्यातील पत्रकार, तालुक्यातील पत्रकार, सामाजिक संघटना इथं जमा झालो आहे. प्रथमतः सर्वांचे मी आभार मानतो की सर्वजण इथं उपस्थित राहिले एक चांगल्या विषयासाठी. सर्व राजकीय पक्ष इथं आवर्जून आले, सर्व राजकीय आपली भूमिका इथं स्पष्ट केली. मुळात विट्यामध्ये जे वाढलेली गुन्हेगारी आहे याच्या मागे जर का विट्याचं बघता, सोनेरी शहर बघता, यामध्ये जर बारीक विचार केला तर या माग सर्व भूमाफियाचा फार मोठा हात आहे. यामध्ये हे जे काय आता जे हल्लाखोर होते, हे हल्लेखोर हे फक्त एक बुरटे आहेत, एक दोन पैशावर दारूवर काम करणारे लोक आहेत. पण त्यांच्या मागे उभा राहणारे हे सावंत सारखे आणि चोते सारखे दोन माणसं आहेत. सागर चोते आणि हे दोन माणसं आहेत. यांना आपण म्हणतो की हे मुख्य आरोपी आहेत, हे मास्टर माइंड आहेत. आजच्या घडीला हे जरी मास्टर माइंड देत असले तरी यांचे आका कुठे बसलेत इथपर्यंत पोलिसांचा तपास जाणं गरजेचं आहे. कारण यामध्ये जे लोक हल्लेखोर आहेत, जे ज्या नशेत राहतात आणि जे नशेत वागतात, त्यांना नशेत ठेवण्याचं काम या दोघांच्या मार्फत किंवा अशा लोकांच्या मार्फत केलं जातं आणि यांचा वापर हे भूमाफिया करतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या भूमाफियाच्या मार्फत हे जे टोळी पोचली जाते आणि त्यांच्या खालचे जे गुंड पोचले जाते, त्यांना पोचण्यासाठी अवैध धंदे विट्यात चालू आहेत. त्या लोकांचं सोय व्हावी, कारण त्यांना जर चांगलं शिकवलं, त्यांचं जर प्रबोधन केलं तर ते आपल्यासाठी भांडण करायला येणार नाहीत. तर त्यांच्यासाठी हे अवैध धंद्याचं जाळं विट्यात पसरलेलं आहे. मग त्यामध्ये ड्रग्सचा असेल, गांजा असेल, गुटखा असेल, आकडा असेल. आज शहरात बघा प्रत्येकाच्या एका दुकानाची नाही 5-5 दुकाने मटक्याची गाडी स्टँड समोर दिसतात. हे चालवतो कोण, याच्या मागचं राजकारण काय, हे सगळं माहित असतं. फक्त माझं असं मत आहे, जर हा गुंडगिरी संपवायची असेल, जर हे दहशत संपवायची असेल तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजे, याच्या मागचा आका शोधला पाहिजे आणि त्या आकावर घाला घातला पाहिजे. प्रसादनं ज्या कुटुंबाला मदत केली, की ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्या मदतीचा केलेल्याचा राग मनात धरून आणि या बातमीचा राग मनात धरून पत्रकाराचं कर्तव्य, एखाद्याला अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देणं. प्रशासन जर का त्याला साथ देत नसलं तर त्यासाठी पत्रकाराचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पडत असताना आणि चुकीच्या लोकांना म्हणजे दुश्मनांचा किंवा सैतानांचा चेहरा पुढे काढणं ही पत्रकाराचं काम आहे. ते करत असताना अशा प्रवृत्तीला पाठबळ कोणतर देतंय, त्याच्या मागे कोणतर आहे. पोलिसांनी आमची त्यांना मागणी आहे की ज्या दोघांनी हल्ला घडवला, ज्यांच्या मार्फत घडवला, त्यापेक्षा ज्या दोघांनी घडवला त्यांच्या कोणाशी संबंध आहेत त्यांचा सीडीआर तपासा, त्यांचे आर्थिक स्रोत तपासा आणि त्यांना सुद्धा यामध्ये धरा, तरच हे थांबेल. कारण या पद्धतीनं अशा पद्धतीनं वापर होणारे भूमाफियाच्या कडून मोठ्या प्रमाणात विट्यात वापर चालू आहे. कुणाच्याही जागेवर जाऊन कोणीही काही करते, कायद्यानं कोण काही करत नाही आणि हे दहशत करायला या लोकांचा वापर होतोय. यासाठी सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. जसा पोलीस प्रशासन आहे तसा महसूल प्रशासन असेल, या सगळ्यांना आज थांबवण्याची गरज आहे. कारण मूळ हा भूमाफिया आहे. भूमाफिया थांबला की या सगळ्या गोष्टी थांबतील आणि या गुंडांचा बंदोबस्त होईल आणि इथून पुढे अशा प्रवृत्ती होणार नाहीत. तरी पोलिसांचा ही आपली मागणी आहे की जे काय फरार आहे त्यांना तर लवकरात लवकर करावं आणि जे कोणी याच्या मागे आहेत यांचा सुद्धा छडा लावा. परवा आमचे मित्र प्रसाद पिसाळ यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध सगळ्यांनीच केलेला आहे. परंतु गेल्या 4-6 महिन्यामध्ये जे विट्यामध्ये आणि खानापूर तालुक्यामध्ये जो प्रकार सुरू आहे, मला वाटते पहिला आपण नेहमी उदाहरण द्यायचो की आपल्या जिल्ह्याचा बिहार झाला की काय. आता तो बिहारचं नाव चांगलं झालं. बिहारमध्ये
बऱ्यापैकी सगळे सुधारले. आता दुसरं आपण उदाहरण देतो. आता आमचा काही बीड झालाय की काय, ज्या पद्धतीनं हे शांत असणारं विठ्ठल, शांत असणारा खानापूर तालुका, कधीही जातीपातीचं सामाजिक ऐक्याचं कधीही बंधन न मोडणारा हा तालुका, पत्रकार त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांची लेखणी की त्या पद्धतीनं आमच्यासारख्यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढत असते. काही बोगस गुन्ह्यामध्ये मला सुद्धा अटक झाली होती, त्यावेळेला सुद्धा पहिल्या पेपरला नाव होतं. पण कोण कसं घेतं त्याच्यावर बरंच अवलंबून. मी म्हणलं पहिल्या पानावर नाव आलं, उलट चांगलं झालं. वाईट असू दे पण प्रसिद्धी मिळाली. म्हणजे कुणी कसं घ्यायचं हे सुद्धा प्रत्येकानं त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. असं जर पत्रकारानं बातमी दिली म्हणून त्याच्या जीवावर जर कोण उठणार असेल तर मला वाटतंय की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकत्रित बसून आता ठरवलं पाहिजे. आपापल्या कार्यकर्त्यांना आपण आता बंधनं घातली पाहिजे. तो माझा कार्यकर्ता आहे, माझ्या जवळच आहे म्हणून चुकीच्या गोष्टीला जर पोलीस प्रशासनाला आपणच फोन करत बसलो तर पोलिसांचे हात सुद्धा बांधले जातात आणि मग अशा वेळेला गुन्हेगारीला बळ मिळतं. ते का घडायला लागले? विट्यासारख्या ठिकाणी खून होत आहेत, एमडी ड्रग्ज सारखा साठा सापडतोय, 307 सारखा गुन्हा घडतोय, मारामाऱ्या होत आहेत, कुणाची जबरदस्तीने कंपाऊंड घातली जात आहे, टोळ्या तयार आहे. हे का घडते? याचं कारण आहे गांजा, नशेच्या गोळ्या. आणि मला वाटते कुणी काही म्हणलं, कुणी कितीही पोलिसांची बाजू घ्या, माझं मत आहे पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे. आम्ही सुद्धा पोलिसांच्यासाठी मोर्चा काढलाय. आम्ही सुद्धा पोलिसांच्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यासाठी एसपी बरोबर भांडलोय, एखाद्या पोलिसासाठी आम्ही त्या पीआय बरोबर भांडलोय. पण मला वाटते आज जे पोलीस प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी आहेत ते या ठिकाणी सपशेल त्या ठिकाणी कमी पडलेले आहेत. आज त्यांचा जरब राहिलेला नाही. माझं मत आहे की जर एखादा चुकीचं काम करत असेल तर तो कुठल्याही पार्टीचा असू द्या, कुठल्याही नेत्याचा असू द्या, त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय तिथं सुधारणा होत नाही. मला अनेक वेळेला आमचे कार्यकर्ते राजू वगैरे म्हणायचे, बापू तुमच्याजवळ मुलं काय माहित आहे? म्हटलं का? तुम्ही त्या ठिकाणी दारू पिलं तर त्यांना चुकीचा सल्ला देता. तुम्ही सांगता पेत जाऊ नको, व्यसन करून माझ्या जवळ येऊ नको, पाळणं करून माझ्या जवळ येऊ नको. मी सांगितलं एकही कार्यकर्ता नशेडा, दारुडा आणि चुकीचं वागणारा माझ्याकडे नाही आलं तर चालत, त्याच्यावर काही माझं घर चालत नाही. परंतु चांगली पिढी घडवणं, चांगली मुलं घडवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून माझ्यासह प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं स्वतःला आचारसंहिता घालून घेतली पाहिजे की चुकीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधीही पाठीशी घालू नका. तर आणि तरच या ठिकाणी आपलं विटा सुसंस्कृत राहील. यासाठी मी परवा दिवशीच एका कॉन्स्टेबलला सांगितलं, तुझ्या साहेबाला सांग की विट्यातल्या सगळ्या राजकीय नेत्यांची, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, सगळ्या संघटनांची एक बैठक लावा आणि या ठिकाणी सांगा की आपल्याला जर परत पूर्वपदावर हे विटा आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी प्रत्येकानं ठरवून घ्या की आम्हाला चुकीच्या गोष्टीत पोलीस स्टेशनला या ठिकाणी फोन येता कामा नये. आणि पोलिसांनी सुद्धा, आम्ही म्हणणार नाही सगळे पोलीस या ठिकाणी भ्रष्ट आहेत, परंतु कशात हप्ता घ्यावा आणि कशामध्ये या ठिकाणी चुकीच्या गोष्टीला समर्थन करावं हे सुद्धा पोलिसांनी स्वतःला ठरवून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमची विनंती आहे की प्रसादवर हल्ला झालेला हा दुर्दैवीच आहे, त्याचं नशीब बलवत्तर, त्या मायमाऊलीचं माझ्या नशीब बलवत्तर म्हणून दोघांनी एकामेकाला साथ देऊन या ठिकाणी ते सुरक्षित बाहेर पडले. परंतु त्या आरोपीची मानसिकता का झाली? कोण नशेच्या गोळ्या पुरवते, कोण गांजा पुरवते, याच्या खोलात तुम्ही आम्ही जाणार आहे का नाही? स्टँडवर नावाला पोलीस, कॉलेजवर नावाला पोलीस, पण त्या कॉलेज परिसरामध्ये कोण त्या ठिकाणी टार्गेट करते कॉलेजला, कोण शाळांना टार्गेट करते, कोण एसटी स्टँडवर टार्गेट करते, त्याच्या खोलात तुम्ही आम्ही जाणार आहे का नाही? टोळ्याच्या टोळ्या झालेत. सरदार मात्र निवांत असतो आणि जी टोळी असते त्या टोळीतले कलाकार मात्र बिघडलेले असतात. मी म्हणतो एक वेळ दारू पेलेला परवडला, परंतु नशा करणारा अतिशय बेकार
त्याला समोर दिसतच नाही तो कोण आहे. त्याला एवढंच माहित असतं आपला जेवढा आहे तेवढा राज सगळा त्या समोरच्या व्यक्तीवर काढायचा. हे मात्र न परवडणार आहे. एखाद्या घरातला एक व्यक्ती आमच्यासारखं नेतृत्व करणारा व्यक्ती जर त्या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये जर मेला तर ते कुटुंब पोरकं होतं. त्या कुटुंबाची वातावत होऊन जाते. याचा सुद्धा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. माझं मत आहे पुष्पाताईंनी मत मांडल्या पद्धतीनं आता जनतेत सुद्धा उठाव होणं गरजेचं आहे. लोकांनी सुद्धा आता या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपण कुठलीही ताकद कसलीही ताकद असली तर त्याला ठेचायची तयारी ठेवली पाहिजे. तो कुठलाही राजकीय नेता येऊ चुकीच्या गोष्टीला लोकांनी सुद्धा या ठिकाणी विरोध केला पाहिजे. एवढीच विनंती करतो. या हल्ल्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. भविष्यात जर असं घडवायचं नसेल तर पोलीस निरीक्षक साहेब आपण आपली ताकद या ठिकाणी चांगल्या कामासाठी लावावी एवढीच या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो. आमच्यासारखे कार्यकर्ते 100% तुमच्या पाठीमागे उभी राहण्याची भूमिका घेतील एवढंच या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रसाद पिसाद त्यांच्यावरती जो जीवघेणा हल्ला झाला त्याचा पहिला कोल्हापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी सेनेच्या वतीने पहिल्यांदा निषेध करतो. आता काय चाललंय विट्यामध्ये आणि होतं काय विटा आज अशी परिस्थिती काय यायला लागली त्याला कोण खत पाणी घालायला लागलं त्याचा शोध लागला पाहिजे. तुम्हाला सांगतो त्या विट्यामध्ये 1-2 अधिकारी होऊन गेले की त्यांची काय दहशत होती. तर एक होते रामचंद्र घोगे आणि सर्जेराव गायकवाड. अहो घोगे साहेब आले त्यावेळी विट्यामध्ये एखाद्या गुन्हेगाराने चौकात यायचं कधी धाडस केलं नाही. चौकामधून फिरायचं कधी धाडस केलं नाही. मारामारीचा विषय लांबच आणि पत्रकारांच्या वरती तर कधी चुकून हल्ला केलाच नाही. तर बंधून नुसते घोगे साहेब 3 वर्ष राहिले तर त्याच्यानंतर 3 वर्ष सुद्धा त्यांची दहशत होती की या विट्यामध्ये कुठल्या गुन्हेगाराने कुणावरती हात उचलावा किंवा कुणावरती अन्याय करावा अशी परिस्थिती घोगे साहेब गेल्यानंतर सुद्धा 3 वर्ष राहिली. म्हणजे अधिकारी कसा असावा तर अधिकारी कसा असावा तर त्या जो दहशतवादी आहे जो अतिरेकी आहे जो गुन्हेगार आहे त्याच्यावरती दहशत बसली पाहिजे. बाबांनो हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे जो सर्वसामान्य लोकांच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा आणि चांगलं काम करणारा चांगलं म्हणणारा हा आमचा जो 4था स्तंभ आहे. आज प्रसाद पिसाळांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं होतं. त्यांचं चॅनल चांगल्या पद्धतीने चाललं होतं. बघितल्यानंतर जर प्रत्येक वेळी पाहिलं तर त्यांच्या ज्या बातम्या असायच्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचत होत्या. लोकांच्या मध्ये प्रबोधन होत होतं. बंधूंनो आज आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितोय अरे ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांची धिंड काढावी कपडे काढून धिंड काढावी. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये माझ्या पत्रकारावरती कोणी वाकड्या नजरेने बघायची सुद्धा कोणी हिंमत करणार नाही. म्हणून प्रशासनाला सांगू इच्छितोय की ह्या अतिरेक्यांच्या वरती ह्या दहशतवाद्यांच्या वरती ह्या गुन्हेगारांच्या वरती प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रशासनाचा दबदबा असणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये असणारे PI आहेत DYSP आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो अशोक दुधेंच्या सारखं काम करा सर्जेराव गायकवाडांच्या सारखं काम करा आणि ह्या विट्याला पूर्ण पदावरती आणावं अशी मी शेतकरी सेनेच्या वतीनं या प्रशासनाला विनंती करतो आणि पुन्हा एक वेळ या झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. जिओ मराठी ते धडक